आज सगळ्या महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुकांची जी धामधूम चालली आहे, जी आर्थिक राजधानी आहे, तिच्यामध्ये 20 लाख लोक आजही पाण्यापासून वंचित आहेत. म्हणजे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आहे, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे, त्या तरी सुद्धा मग पाण्याची अडचण काय आहे? मुंबई महानगरपालिका असो किंवा कोणतीही महानगरपालिका असो, ती नागरिकांना पाणी नाकारू शकत नाही. म्हणजे तुम्ही आणि मी जर मुंबई महानगरपालिकेला 1000 लिटरच्या मागे 5 ते 6 रुपये देतोय, तर त्या लोकांकडनं 500 ते 600 रुपये घेतले जातात 1000 लिटरसाठी. कोविडच्या दरम्यान हा प्रसंग फार वाईट झाला. 100 कोटी रुपये दरवर्षी खर्च करायचे धोरण इम्प्लिमेंट करायला, अंमलबजावणी करायला, मात्र ते खर्च झाले नाहीत. असे लोक आहेत की ज्यांना घर नाही म्हणून पाणी दिलं जातं. छत्रपती शिवरायांचं नाव घेतोय ना आपण, जिजाऊंचं नाव घेतोय, फुल्यांचं घेतोय, बाबासाहेबांचं घेतोय, राजर्षी शाहूंचं घेतोय. आपल्याला निर्णय करताना याची कधीतरी जाण आली? मुंबई पोर्ट ट्रस्ट मधले लोक तहानलेले आहेत, आदिवासी पाड्यातले लोक तहानलेले आहेत, आरे मधल्या वस्त्यांचे लोक तहानलेले आहेत, संजय गांधी नॅशनल पार्क मधले आदिवासी पाडे तहानलेले आहेत. अगोदर म्हणायचे 25% गळती होते, नंतर म्हणतात 27% गळती होते, मग पालुपद लावलं 30% गळती होते, आता म्हणतायत 35% गळती होते. कशाच्या आधारावर म्हणतात की ही गळती नाही, ही चोरीच आहे? ही चोरी आहे. हे पाणी मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलना दिलं जातं, हे पाणी मोठमोठ्या इंडस्ट्रीजना दिलं जातं. नमस्कार, मी सीताराम शिलार, पाणी हक्क समितीचा निमंत्रक. आज सगळ्या महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुकांची जी धामधूम चालली आहे, मात्र मूळ मुद्दे जे आहेत नागरिकांचे, जे महानगरपालिकांच्या ठरलेल्या कामांमध्ये येतात, त्यावरची चर्चेचं जर प्रमाण बघितलं आपण, तर ते 2 ते 3% मुद्दे चर्चेला येत आहेत. बाकी सगळं भावनिक राजकारण चाललेलं आहे. आणि आज मॅक्स महाराष्ट्राच्या या जनतेचा जाहीरनामा या मंचाच्या अनुषंगाने आज इथून जनतेचे मुद्दे उपस्थित करण्याची जी आम्हाला संधी मिळाली आहे, त्याबद्दल आम्ही मॅक्स महाराष्ट्राचे आभारी आहोत. खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे असायला पाहिजे, याचा जर खरंच कुणी नागरिकांनी विचार केला, तर त्यांनी हे बघायला पाहिजे की जे लोक आजही या शहरामध्ये, जी आर्थिक राजधानी आहे, तिच्यामध्ये 20 लाख लोक आजही पाण्यापासून वंचित आहेत. म्हणजे जो महाराष्ट्र गाडगेबाबांना मानतो की भुकेलेला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणं हे मुख्य कर्तव्य आहे, हे धर्माचं काम आहे म्हणणाऱ्या, पण त्याच्यामध्ये पाणी हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हे कधीच प्राधान्य इथल्या राज्यकर्त्या पक्षांचं राहिलेलं नव्हतं. मात्र पाणी हक्क समिती म्हणून जेव्हा हा मुद्दा आम्ही हातात घेतला आणि त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की याचा अभ्यास करावा की नक्की काय घडतंय, काय होतं या महानगरपालिकेचं. तर आम्ही जेव्हा अभ्यास केला त्यावेळेला या महानगरपालिकेच्या ज्या चांगल्या गोष्टी लक्षात आल्या, ताकद म्हणून लक्षात आल्या, त्या अशा होत्या की बाबा हीच महानगरपालिका आहे जिला पायोनियर इन एशिया मानलं जातं. कशासाठी? इन वॉटर मॅनेजमेंट. म्हणजे पाणी व्यवस्थापनासाठी एक मार्गदर्शक संस्था मानलं जातं. अशी मुंबई महानगरपालिका का मानलं जात असेल? तर यासाठी मानलं गेलं कारण इथे मुंबई महानगरपालिकेचे अभियंते पुढच्या 20-20 वर्षाचं नियोजन करतात की पुढच्या 20 वर्षात कुठे लोकसंख्या जास्त येणार आहे, कोणत्या परिसराला पाणी द्यायचंय, याचं नियोजन करतात आणि त्या अनुषंगाने पाणी वितरणाचं नेटवर्क तयार करतात. आणि केवळ पाणी वितरणाचंच करत नाहीत, तर अजून कोणतं पाणी आहे जे अजून शहरामध्ये आणायला पाहिजे त्याचं तयार करतात आणि त्यासाठीचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावर अंमलबजावणी करतात. आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेचे तांत्रिक जे कौशल्य आहे ती ताकद आहे. दुसरी ताकद जी आहे की मुंबई महानगरपालिका जी आहे ती पाण्याचं जे खातं आहे त्याचं, ज्याला जी बजेट म्हणतो आपण, त्या जी बजेटमध्ये गेल्या 40-45 वर्षामध्ये नेहमीच नफ्यात राहिलेली महानगरपालिका आहे. आणि या एका डिपार्टमेंटचं हजारो कोटींचं सरप्लस म्हणजे अतिरिक्त बजेट राहिलेलं आहे. आणि त्या बजेटचं काय करायचं हा सगळ्या इथल्या राजकीय पक्षांसमोरचा प्रश्न असायचा. म्हणजे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आहे, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे, त्या तरी सुद्धा मग पाण्याची अडचण काय आहे? तर पाण्याच्या अडचणीचं मूळ जेव्हा आम्ही शोधलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की फार मागे जावं लागतं. आणि माणूस म्हणून जो या महाराष्ट्राला जो आपल्याला धर्म शिकवलाय, त्या माणूस म्हणून धर्माच्या पलीकडे जावं लागतं आणि बघावं लागतं की हे पाणी एक शोषणाचं हत्यार आहे आणि त्या हत्याराचं विरोधात लोकांनी काय काय आवाज उचलले. आणि मग आपल्याला जावं लागतं चौदार तळ्याकडे आणि बघावं लागतं की का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चौदार तळ्याचा सत्याग्रह करावा लागला.
ज्या वेळेला लोकांनी विचारलं, अहो आता महानगरपालिकेने मान्य केलंय, ब्रिटिश होते सत्तेमध्ये, त्यांनी मान्य केलंय की सगळ्यांना पाणी देणार, मग आता तुम्हाला सत्याग्रह करायची काय गरज आहे? बाबासाहेबांचं उत्तर काय होतं? जर तुम्ही ते भाषण ऐकाल आणि वाचाल, सगळ्यांनी वाचावं असं मी तुम्हाला सांगेन. ते म्हणतात की आजपर्यंत आम्ही हे पाणी प्यायलो नव्हतो म्हणून काय आम्ही मेलो नव्हतो. आज आम्ही हे पाणी पिणार म्हणून याने काय आम्ही अमर्त्य होणार आहे, असं पण अमर होणार आहे असं काही नाही. आम्हाला हे पाणी प्यायचंय फक्त हे सिद्ध करण्यासाठी की पाणी हा सर्व सजीवांचा मूलभूत अधिकार आहे आणि हा मानवी मूलभूत अधिकारासाठी सन्मानासाठीचा संघर्ष आहे. हा केवळ आम्हाला पाणी पाहिजे हा संघर्ष नाही. मग कुणी रोखलं होतं हे पाणी हे आपल्याला सांगायची गरज नाही. आणि आज आम्हाला असं वाटतंय की तेच मूळ जे ज्यांनी रोखलं होतं पाणी ते आज इथल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा पाणी रोखतायत. आणि ते पाणी कसं रोखतायत? तर मग शहरांमध्ये पण ही जातीची, ही धर्माची, भाषेची, प्रांताची विषवल्ली रोवतायत आणि ते पाणी रोखतायत. जर कुठे जास्तीत जास्त लोक जर आपल्याला आंबेडकरी समुदायाचे दिसले तर मग म्हणायचं की हे सगळे लोक जे आहेत, हे सगळे लोक जे आहेत हे अतिक्रमक आहेत, यांनी इन्क्रोचमेंट केलेली आहे, अनधिकृत लोक आहेत. जर मुसलमानांची वस्ती दिसली तर म्हणायचं हे सगळे बांगलादेशी आहेत. नवीन शब्द घेतलाय आता, रोहिंग्या आहेत म्हणायचं. जर का मराठी माणसं दिसली आणि जी आंबेडकरी नाहीत अशी दिसली, जी मुसलमान नाहीत अशी दिसली, तर मग म्हणायचं अरे हे सगळे चोर लुचक्के आहेत, हे अधिकृतरित्या इथे राहत नाहीत, हे सगळे बेकायदेशीर लोक आहेत आणि त्यांना पाणी नाकारायचं. आणि अशी किती लोक पाणी नाकारली या महानगरपालिकेने? 20 लाख लोकांना. आणि 20 लाख लोकांना पाणी नाकारणं हे फार अमानवीय काम आहे. हे अमानवीय काम जे आहे हे आतापर्यंत चालू होतं जेव्हा आम्ही पाणी हक्क समिती म्हणून याच्यामध्ये उतरलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही कोर्टापर्यंत गेलो. मग न्यायालयाने निर्णय दिला आणि ठासून सांगितलं की बघा, जगण्याच्या अधिकाराची, सन्मानाने जगण्याचा जो संविधानिक मूलभूत अधिकार आहे त्याची पूर्व अट ही आहे की प्रत्येक माणसाला पाणी मिळालं पाहिजे. आणि त्याच भारतीय संविधानाने 74वी घटना दुरुस्ती केली आणि सांगितलं की शेड्यूल 12 परिशिष्ट 12 मध्ये की बाबा महानगरपालिकांच्या ज्या 18 काम आहेत त्यात एक महत्वाचं जे काम आहे ते आहे की सर्व नागरिकांना पाणी पुरवठा करणं. त्यामुळे मुंबई महानगरपालिका असो किंवा कोणतीही महानगरपालिका असो ती नागरिकांना पाणी नाकारू शकत नाही. पण मुंबई महानगरपालिकेतलं प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेतलं राजकारण यांनी नेहमीच पाण्याचा उपयोग करून घेतलेला आहे. जेव्हा 1996 मध्ये हा निर्णय झाला की आता 1 जानेवारी 1995च्या नंतरच्या लोकांना पाणी द्यायचं नाही, हा महानगरपालिकेने निर्णय घेतला. कारण काय दिलं? कारण दिलं की बाबा याच्यानंतर झोपड्या वाढणार नाहीत आणि असलेल्यांना आम्ही सगळ्यांना घरं देणार. झोपड्या केवळ पाणी न दिल्याने वाढत नाहीत असं होत नाही, हे सत्य लक्षात आलं. 2000 मध्ये जेव्हा स्लम सर्वे झाला, झोपडपट्टी पुनर्सर्वेक्षण झालं, त्यावेळेला हे समोर आलं की पुन्हा झोपड्या वाढतातच. कारण झोपड्या वाढतात ह्या गरिबांच्या वाढतात, त्यांना तिकडे त्यांच्या गावांमध्ये, त्यांच्या शहरांमध्ये रोजगाराची कमी आहे, त्या रोजगाराच्या शोधात ते इथे येतात आणि इथलं राज्य सरकार, इथलं केंद्र सरकार हे कुचकामी ठरल्यामुळे त्यांना घर देऊ शकत नाही. म्हणून मग त्यांना कोणत्या तरी झोपडपट्टी दादाकडनं घर घेऊन राहावं लागतं, पण त्यांना तिथे पाणी मिळत नाही. मग हे पाणी न मिळता सुद्धा कसे जगतात तो? कारण यांना पाणी देणारे पुन्हा तेच उभे राहिलेत राजकारणी, जे स्थानिक राजकारणी असतील, पोलीस असतील, गुंड असतील, ते महानगरपालिकेचं पाणी घेतात आणि त्यांना देत आहेत. आणि मग त्यांच्याकडनं अव्वाच्या सव्वा पैसे उकळतायत. म्हणजे तुम्ही आणि मी जर मुंबई महानगरपालिकेला 1000 लिटरच्या मागे 5 ते 6 रुपये देतोय, तर त्या लोकांकडनं 500 ते 600 रुपये घेतले जातात 1000 लिटरसाठी. या देशातले सर्वात श्रीमंत व्यक्ती या मुंबईत राहतात, ते आपल्या घरामध्ये जे पाणी येतं त्याला 50 रुपये देतात 1000 लिटरसाठी. आणि त्याच अंबानींना जर 50 रुपयात मिळत असेल तर मग हे पाणी त्या सामान्य माणसांना, त्या तिथल्या लक्ष्मीताईंना, त्या तिथल्या अरुणाताईंना का ते पाणी आपण 500 ते 700 रुपयात घ्यायला लावतोय? हे शोषण आहे. आणि हे सगळं जेव्हा आम्ही महानगरपालिकेसोबत मांडलं तेव्हा महानगरपालिकेने आम्हाला आमच्या सगळ्या निवेदनांना केराची टोपली दिलेली आहे. पण आता त्याच्यानंतर जेव्हा कोर्टाने सांगितलं, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की बाबा तुम्हाला द्यावं लागेल,
त्यावेळेला त्यांनी एक पॉलिसी बनवली आणि त्या पॉलिसीचं नाव आहे सर्वांसाठी पाणी धोरण. त्याची सुरुवातच 2017 मध्ये केली की या लोकांना पाणी देता येणार नाही. ज्या धोरणाचं नाव आहे सर्वांसाठी पाणी धोरण, त्याची सुरुवात आहे की या खालील लोकांना पाणी देता येणार नाही. आणि त्याच्यात मग केंद्र सरकारच्या जागेवर, राज्य सरकारच्या जागेवर, खासगी जागेवर, उंचावर राहणारे, समुद्र किनारी राहणारे, खाडी लगत राहणारे, व्हायटल प्रोजेक्ट साठी असणारे, कोर्ट केस मध्ये अडकलेले, अरे तुम्ही बेघर सगळ्यांना पाणी द्यायचं नाही असं ठरवल्यानंतर कुणाला पाणी देणार? आणि मग त्याच्यावरती जेव्हा आम्ही आवाज उचलला त्यावेळेला अखेर 2022 मध्ये कारण कोविडच्या दरम्यान हा प्रसंग फार वाईट झाला की माणसं पाण्याशिवाय तडफडत होती, बाहेर निघू शकत नव्हती. त्यावेळेला आम्ही प्रशासनाला हाक मारली की तुम्ही हे फार गंभीर लोकांना, ज्याला असं म्हणतो की जीवाचे हाल करायचे, त्यांच्या आत्मसन्मानाला पायाखाली चिरडायचे, असं काम चालवलेलं आहे. त्यावेळेला पुन्हा प्रशासन तयार झालं चर्चेला आणि 2022 मध्ये एक पुन्हा सुधारित सर्वांसाठी पाणी धोरण आलं. आणि हे सुधारित पाणी धोरण आलेलं जे आहे, हे पाणी धोरण सुद्धा लागू करण्यासाठी ठरलं गेलं की धोरण लागणार, पैसे पण मिळाले, 100 कोटी रुपये दरवर्षी खर्च करायचे धोरण इम्प्लिमेंट करायला, अंमलबजावणी करायला, मात्र ते खर्च झाले नाहीत. त्या धोरणाबद्दलची अनुत्सुकता म्हणजे त्याच्याबद्दल अगदी बेजबाबदारपणे ते धोरण की नकोच या लोकांना पाणी, ही मानसिकता या प्रशासनामध्ये आहे. आणि ती मानसिकता मगाशी मी जसं सांगितलं तसं हे मानवद्वेषी विचारधारेतून आलेली मानसिकता आहे. आणि आज खरंच मग केवळ असे लोक नाही आहेत की ज्यांना पाणीच दिलं जात नाही, पाणी दिलं नाही जात असे लोक आहेत त्यांची परिस्थिती फारच बिकट आहे. असे लोक आहेत की ज्यांना घर नाही म्हणून पाणी दिलं जात, म्हणजे ते बेघर आहेत, ते रस्त्यावर राहतात, रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेवर राहतात. आणि ते कोण आहेत? ते भिकारी नाहीये. ते या शहरामध्ये जेव्हा कोविड मध्ये टाळेबंदी केली त्यावेळेला या शहरांमध्ये नाले सफाई कुणी करायची हे जेव्हा चर्चा चालली होती तेव्हा हे सगळे बेघर उतरले होते नाल्यांमध्ये. ते दरवर्षी उतरतात, नाले सफाई करतात, त्यांना पाणी नाही द्यायचं, ही कुठची मानवता आहे? छत्रपती शिवरायांचं नाव घेतोय ना आपण, जिजाऊंचं नाव घेतोय, फुल्यांचं घेतोय, बाबासाहेबांचं घेतोय, राजर्षी शाहूंचं घेतोय. आपल्याला निर्णय करताना याची कधीतरी जाण आली? कधीच नाही आली. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मुंबईकर म्हणून हा आवाज उचलला पाहिजे की मुंबईमध्ये कुणीही तहानलेलं राहणार नाही. मुंबई पोर्टर्स मधले लोक तहानलेले आहेत, आदिवासी पाड्यातले लोक तहानलेले आहेत, आरे मधल्या वस्त्यांचे लोक तहानलेले आहेत, संजय गांधी नॅशनल पार्क मधले आदिवासी पाडे तहानलेले आहेत. सगळीकडे लोक जे लोक तुमच्या विकासाच्या मुख्य धारेत नाहीत त्यांना धारेतून वंचित करण्याचं, बाहेर फेकण्याचं काम जे आहे हे पाणी म्हणून, हत्यार म्हणून तुम्ही करतात. आणि ते आपण चालू द्यायचं नाहीये. आणि आता म्हणूनच या निवडणुकीमध्ये पाणी हे सर्वांना मिळालं पाहिजे असा एक आवाज आपण सर्वांनी बुलंद केला पाहिजे. दुसरी गोष्ट फार महत्वाची, दुसरी गोष्ट जी महत्वाची आहे ती ही आहे की आपल्या शहरात पाणी वारेमाप येते आणि आपल्याला हळूहळू या पाणी आपल्या डोक्यात चढलेले, आपल्या म्हणजे तुमच्याही डोक्यात चढलं असेल आणि प्रशासनाच्या आणि इथल्या राज्यकर्त्यांच्या जास्त चढलेलं आहे. आपण पाणी वापरतोय पण ते पाणी पुन्हा तसंच्या तसं अख्खं समुद्रात जात आहे. त्याचं काही त्याच्यावरती प्रक्रिया करावी, पुनर्वापर करावा हा विचारच नाही. म्हणजे ते म्हणतील विचार नाही कसं, आम्ही आता चर्चा करतोय. अरे 25 वर्ष झाली चर्चा करताय आणि केवळ आतापर्यंत 2 प्लांट सुरू केले तुम्ही, हे कसं काय शक्य? तर 25 वर्ष चर्चा करायला लागत नाहीत ना, तर तातडीने चर्चा झाली पाहिजे. आणि प्लांट मोठमोठे बनवायची काय गरज आहे? 24 वॉर्ड आहेत, आता 25 करताय तुम्ही की 26 करताय तुम्ही, त्या सगळ्या वॉर्ड मध्ये तिथे तुम्ही वॉटर ट्रीटमेंट प्लांट बनवा, म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया करून ते पुनर्वापरासाठी देता येईल आणि तिथल्या जवळच्या परिसरांना वाटता येईल. हे सेंट्रलाइज प्लान बनवायचे, पुन्हा वेगळी पाईपलाईन त्याच्यावरती टाकायची, ते कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं याच्यावर चर्चा करत बसायचं, हे कशाला पाहिजे? आणि दुसरी गोष्ट जी आहे आपल्याला करायला पाहिजे ती म्हणजे की या महानगरपालिकेचं प्रशासन अगदी काहीही पुरावे न देता असं सांगतं. अगोदर म्हणायचे 25% गळती होते, नंतर म्हणतात 27% गळती होते, मग पालुपद लावलं 30% गळती होते, आता म्हणतायत 35% गळती होते. कशाच्या आधारावर म्हणतायत? त्याच्यासाठी काही तुमच्याकडे माहिती आहे की कुठे गळती होते, कशी गळती होते? आमचं साफ मत आहे की ही गळती नाही, ही चोरीच आहे. ही चोरी आहे. हे पाणी मोठमोठ्या
पंचतारांकित हॉटेलना दिलं जातं, हे पाणी मोठमोठ्या इंडस्ट्रीजना दिलं जातं आणि नंतर मग ते गळतीत दाखवावं लागतं. आणि म्हणून मग त्याचं पाण्याचं ऑडिट झालं पाहिजे की कुठे किती पाणी खरंच जाते आणि कुठे मुरतंय. त्याशिवाय काय हा, कारण ही बेजबाबदारपण आहे. 37% पाणी म्हणजे किती पाणी झालं, 35% पाणी किती पाणी झालं. मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 3850 दशलक्ष लिटर दररोज पाणी येते आणि त्याचे जर आपण 35% काढले तर विचार करा, जवळजवळ 1200 दशलक्ष लिटर पाणी रोज कुठे जाते माहित नाही. आणि मगाशी मी म्हणालो की ही यंत्रणा जी आहे ती तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे, मग लपवालपवी काय करताय? मग ते बाहेर काढा आणि सांगा लोकांना की कुठे जाते ते, आणि ज्यांना देताय त्यांच्याकडनं पैसे घ्या. उगाच ते झोपडपट्टीवाले चोरतात हे सांगायची काही गरज नाही. झोपडपट्टीतल्या एकाही माणसाला तुमचं मुफ्त पाणी नाही पाहिजे, त्यांना कायदेशीर पाणी पाहिजे. ते तुमची बिलं भरायला तयार आहेत. तुम्हाला कोणी सांगितलं उगाच मोफत द्या म्हणून? आणि नंतर सगळं कुणाला तरी द्यायचं, त्यांच्याकडनं मलिदा घेऊन नंतर मग म्हणायचं की हे झोपडपट्टीवाले पाणी घेतात. हे सापचूक आहे. कुणाला तरी जाणीवपूर्वक बनवून गुन्हेगार बनवायचं काम आहे हे, त्याच्याशिवाय दुसरं हे काय काम नाही. मला त्या 3 गोष्टी सांगायच्या. त्याच्यात अजून एक पाण्याच्या संबंधातली शेवटची गोष्ट, महानगरपालिकांनी पॉलिसी काढली सर्वांसाठी पाणी धोरण. त्यातल्या सर्वात मोठे 3 अडचणी काय आहेत? एक म्हणजे की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची मानसिकताच नाही आहे सर्वांना पाणी द्यायचं. ते 50 तांत्रिक गोष्टी दरवेळी काढत राहतात. दुसरी काय अडचण आहे की ती फाईल जी आहे ती 50 ठिकाणी जावी लागते, म्हणजे 23 ठिकाणी 23 डेस्कला 23 सह्या घ्याव्या लागतात आणि त्या कोणी घ्यायच्या? ऍप्लिकंटने घ्यायच्या. म्हणजे माणूस नोकरी धंदा सोडेल आणि 23 ठिकाणी सह्या घेत फिरेल. हा कोणता म्हणजे कारभार काय? तर हा बंद झाला पाहिजे. एक खिडकी, बाबा मी अर्ज दिला, तुम्हाला आतमध्ये काय त्याच्यावरती प्रोसेस करायचंय ते करा, माझ्याकडनं अजून काय माहिती पाहिजे ती मागा, मी द्यायला तयार आहे, तुम्ही मला डायरेक्ट कनेक्शन द्या. तुमच्या आतमध्ये काय करायचं, हे लायसन्स प्लंबर हे ते मध्ये जे ठेवलेले आहेत त्यांची काही गरजच नाही आहे, काढून टाका ते सगळे. दुसरं की आपल्याला पाणी पुरवठा करताना हे जे जमीन मालक आहेत, खास करून केंद्र सरकार आणि राज्य सरकार, ते दरवेळी ते खोटा मारून बसतात की नाही आम्ही एनओसी देणार नाही. का देणार नाही? पंतप्रधान कोकलून सांगतायत हर घर पाणी हर घर पाणी, आणि तुम्ही देणार नाही. मुख्यमंत्री कोकलून सांगतायत घराघरात पाणी घराघरात पाणी, उपमुख्यमंत्री दोन्ही सांगतायत, त्यांचं नाही ऐकणार. म्हणजे मला सांगायची ही गोष्ट आहे की हे तुमचं राजकारण कळत नाही, एवढे भोळे आहोत का आम्ही? तर तसं नाहीये. राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारांनी महानगरपालिकेला सर्वांना पाणी पुरवठा करण्यामध्ये अडथळे जे आहेत स्वतः निर्माण केलेले, त्यांनी ते त्यांच्या अथॉरिटीना सांगा, त्यांच्या प्राधिकरणांना सांगा, सगळ्यांना एनओसी देऊन टाका. ही मागणी आपण करायला, आपण मागणी केली पाहिजे की आता पाणी हा जो आहे हा मूलभूत अधिकार आहे, याच्या पुढचं इलेक्शन पाण्यावर झालंच नाही पाहिजे, नाही झालं पाहिजे. म्हणजे आता होतच नाही आहेत, आता आपण कोणत्या तरी भलत्याच भावनिक मुद्द्यांवर जातो, पण पाणी हा मुद्दाच नाही राहिला पाहिजे. तर मग आपल्याला अभिमानाने म्हणता येईल की ही मुंबई किंवा हा महाराष्ट्र तहानमुक्त केला आम्ही, आणि मग आपल्याला अभिमानाने म्हणजे आपण ज्यांना पण आराध्य दैवत मानतो त्या सगळ्यांच्या समोर नतमस्तक होत आहे. दुसरा मुद्दा, खरंच का त्या आराध्य दैवतांनी किंवा त्या महामानवांनी आपल्याला दिलेली जो मार्ग आहे आपण त्या बाजूने चाललोय का? या पूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेला 74व्या घटना दुरुस्तीने 2 महत्वाच्या बाबी दिल्या. एक गोष्ट की महानगरपालिका हे तिसरं सरकार आहे, पण राज्य सरकार मानायलाच तयार नाहीत की हे तिसरं सरकार आहे, तर त्यांनी मानलं पाहिजे की हे तिसरं सरकार आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये वॉर्ड कमिटी बनवल्या आणि त्या प्रभाग समित्यांमध्ये सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे किंवा लोकांच्या जवळ असणारे लोक जे आहेत त्यांनी जाऊन सहभाग दिला पाहिजे आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी झालं पाहिजे, हे प्रावधान केलं. राजकीय पक्षांनी स्वतःचे जवळचे लोक ज्यांना काय नगरसेवक नाही बनवता आलं त्यांना संस्थेमध्ये कुठेतरी टाकून त्यांची माणसं भरणं हे बंद नाही केलं पाहिजे. खरंच प्रामाणिक राहायला नको त्यांनी. आणि तिसरी गोष्ट की त्यानंतर मग एक क्षेत्रसभा नावाची संकल्पना आली, त्याचा कायदा पण लागू केला. हा कायदा बनावा म्हणून बोंबलणारे 2 व्यक्ती होते दोन्ही सभागृहांमध्ये, ते आमदारही झाले. मात्र 2009ला 4 जुलै 2009ला क्षेत्रसभा व्हाव्यात, नगरसेवक प्रत्येक नागरिकाला दर 6 महिन्यांनी भेटावा, त्यांनी त्यांच्याकडनं प्रश्न समजून घ्यावेत, त्याच्यावरती त्यांचे प्रस्ताव काय असतील तर ते समजून घ्यावेत, त्याला मंजुरीसाठी पाठवावं, त्याची अंमलबजावणी करावी आणि पुढच्या 6 महिन्यांनी येऊन त्याचं अपडेट द्यावं, नवे प्रस्ताव घ्यावेत. हे करायला अडचण काय आहे? ही आहे क्षेत्रसभा. का नाही करत आहे क्षेत्रसभा? आतापर्यंत 2009 पासून जेवढे मुख्यमंत्री झाले त्यांनी मारून ठेवलेली आहे पाचर की हा कायदा लागू आहे,
पण हा कायदा जो आहे हा मी तेव्हाच अंमलबजावणी करणार ज्यावेळेला मुख्यमंत्री नोटिफिकेशन काढणार। एकाही मुख्यमंत्र्याची हिंमत नाही त्या नोटिफिकेशन काढायची, त्याच्यावर सही करायची आणि लोकांना खरंच लोकाभिमुख प्रशासन देण्याची आपण ती मागणी केली पाहिजे की क्षेत्रसभांचा कायदा लागू करा, ही आपली दुसरी मागणी असायला पाहिजे। पारदर्शक करा, ज्या ज्या वेळेला हे वेबसाईट डेव्हलप करतात, नवीन बनवतात, त्या वेळेला जी महत्वाची माहिती आहे ती कमी होत जाते वेबसाईटवरची, दिखावे जास्त येतात। पारदर्शक झालीच पाहिजे महानगरपालिका, ह्या मागण्या आपण करायला पाहिजेत। आणि म्हणून मग मला असं वाटतं की जाता जाता मी पुन्हा एकदा आठवण करून देईन तुम्हाला की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की इथलं पाणी राखायचं आणि आपल्या महामानवांच्या विचारांचा, संतांच्या विचारांचा आब राखायचा। आणि म्हणून मग आपल्या मागण्या असायला पाहिजेत की सर्वांना पाणी मिळालंच पाहिजे, पाण्याचं संवर्धन झालंच पाहिजे, पाण्याचं पुनर्वापर झालाच पाहिजे, सर्वांना पाणी मिळण्याच्या यंत्रणेमध्ये जे काही तांत्रिक 23-24 सह्यांचं जे प्रकरण आहे ते बंद झालं पाहिजे, तिथले लायसन्स प्लंबर बंद झाले पाहिजे। सामान्य नागरिक जाऊन अर्ज देईल, ते एक खिडकी योजना करा आणि त्यात तुम्ही त्या अर्जाला प्रक्रिया करा, त्याला पाणी द्या, तो बिल भरायला तयार आहे, त्याला तुमच्या मेहरबानीची, राजकारण्यांच्या मेहरबानीची गरज नाही। आणि मग राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या ज्या प्राधिकरण आहेत त्यांनी तिथे पाईपलाईन टाकायला त्यांना परवानगी द्यायलाच पाहिजे। आणि क्षेत्रसभेमध्ये आपण सगळेजण नागरिक म्हणून नगरसेवकांना दर 6 महिन्यांनी भेटायची जी संधी आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने तो कायदा लागू झालाच पाहिजे। आणि याच धर्तीवर आमदारांनी पण वर्षातून एकदा प्रत्यक्ष मतदारांना भेटावं अशा पद्धतीचा नवा कायदा पण आपण बनवला गेला पाहिजे आणि तशा पद्धतीची मागणी आपण महाराष्ट्र सरकारकडे केली पाहिजे। तर आपण सगळेजण या मुंबईचे मुंबईकर आहोत आणि मुंबईकर म्हणजे मुंबई आपण जगात नेली आहे। म्हणजे लक्षात घेऊया आपण की आता बऱ्याच लोकांना असं वाटतंय की मुंबईचं काय, आता संयुक्त महाराष्ट्राने कमवली मुंबई आणि ती आता हातातून सुटते की काय। मला असं वाटतं की ती हातातून आपण सोडू देणार नाही। ती तेव्हा पण राजकारण्यांनी कमवली नव्हती, तेव्हा पण सामान्य नागरिकांनी कमवली, कामगारांनी कमवली, शेतकऱ्यांनी कमवली आणि या महाराष्ट्रासोबत आणली। उद्या सुद्धा जर त्यांनी तो डाव टाकलाच तर आपणच सगळेजण शेतकरी, कामगार, शहरामध्ये राहणारे बाकीचे बुद्धिजीवी आपण मिळून सगळेजण जे आहेत, कलाकारांपासून सगळेजण आपण ह्या मुंबईला अजून जास्त समृद्ध करण्याचा वसा घेऊया। तर एवढं मी बोलतो आणि माझे 2 शब्द ऐकल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद।